राष्ट्रवादी पक्षाचे गट नेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाची आर्थिक बोली लावली। राष्ट्रवादी पक्षाकडून महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव आले असताना सुद्धा बागवान यांनी राष्ट्रवादी पक्ष श्रेष्ठींचा आदेश डावलला असा आरोप राष्ट्रवादीचे नेते दिगंबर जाधव यांनी केलाय। मिरजमध्ये दिगंबर जाधव हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती। राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्याकडून माझ्या नावाचं पत्र आलेलं असताना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाची आर्थिक बोली लावली। बागवान यांनी राष्ट्रवादी पक्ष श्रेष्ठींचा आदेश डावलला। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी अपमान केला आहे। मोठी आर्थिक उलाढाल करून माझं नाव कट करण्यात आलंय। मोठी आर्थिक उचल घेतल्याची सुद्धा सर्वत्र चर्चा आहे। शिवाय ज्यांना स्वीकृत नगरसेवक केलाय ते अशोक मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता। त्यांचा पक्षाशी काहीही एक संबंध नसताना सुद्धा केवळ आर्थिक बोली लावून मैनुद्दीन बागवान यांनी माझं नाव कट केलंय। पक्षाचा आदेश डावलणाऱ्या मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते दिगंबर जाधव यांनी केली आहे। स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी झाल्या, त्यामध्ये प्रदेशाकडून माझ्या नावाचं पत्र आलं होतं। पत्र आलं असताना पण राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी अक्षरशः नगरसेवक पदाची बोली लावून पद दिलेलं आहे। महापालिकेच्या आवारात चर्चा होती की मोठ्या आर्थिक उलाढालीनं माझं नाव छाटलं गेलं आणि त्या ठिकाणी अशोक मासाळे यांचं नाव दिलेलं आहे। स्थानिक सर्व पदाधिकारी, वरिष्ठ नेते व राष्ट्रवादी प्रदेशाकडून माझं नाव आलं होतं, तरीसुद्धा पक्षाचा आदेश डावलून सर्वांचा अपमान करत मैनुद्दीन बागवान यांनी माझं नाव डावलून आर्थिक बोली करून मोठी आर्थिक उचल घेऊन त्यांनी माझं नाव डावललेलं आहे। याची तक्रार मी आता वरिष्ठांकडे, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष, तसेच नेते संजय काका पाटील आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष व सुनेत्रा वहिनी व पार्थ पवार यांच्याकडे करणार आहे की योग्य ती कारवाई मैनुद्दीन बागवानवर झालीच पाहिजे।